तुमची गाडी घ्या ना. इथे विमाननगर मध्ये सिटी स्पेस बिल्डिंग मध्ये एका मुलीने आणि मुलाने स्पा मधून खाली उडी मारली. पुण्यातील पॉश भाग समजल्या जाणाऱ्या विमाननगरमध्ये 23 फेब्रुवारी 2026 रोजी एका घटनेनं संपूर्ण शहर हादरले. एका स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू. ही केवळ एक पोलीस कारवाई होती की या मृत्यूमागे काही गंभीर निष्काळजीपणा आहे? आज आपण या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. विमाननगरमधील एका स्पामध्ये अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी दुपारी साधारण 3:30च्या सुमारास पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकला. नेमकी घटना काय घडली? पोलिसांच्या दाव्यानुसार पोलिसांनी दरवाजा ठोठावताच आत असलेल्या लोकांनी भीतीपोटी दरवाजा आतून बंद केला. पकडले जाण्याच्या भीतीने स्पा मॅनेजर आणि एका महिलेने बाल्कनीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पळून जाण्यासाठी त्यांनी ड्रेनेज पाईपचा आधार घेतला, मात्र पाईप तुटल्यामुळे दोघेही दुसऱ्या मजल्याहून खाली कोसळले. परिणामी महिलेला गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्याचबरोबर मॅनेजरच्या पायाला गंभीर इजा झाली. गरिबीमुळे ती पुण्यात कामासाठी आली होती. पीडितीच्या कुटुंबाने ससून रुग्णालयातून देह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की त्यांनी तिथे असलेल्या इतर 4 महिलांची सुटका केली असून त्या पीडित आहेत. पीडितेचे वकील या प्रकरणास सदोष मनुष्यवध अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी आग्रही आहेत. ही घटना गुन्हेगारी रोखण्याच्या प्रक्रियेत घडलेला अपघात की मानवी हक्कांचे उल्लंघन हे न्यायालयीन तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे पुण्यातील स्पा सेंटर्स आणि तिथे काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.